वाव आजी, किती छान दिसतात लाडू. तुला आवडले? हो. हो, हे ओल्या नारळाचे लाडू आहेत. हे लाडू खूप छान होतात, मऊ आणि एकदम असे पाकातले लाडू आहेत, पण एकदम असे मऊसूत आणि खायला एकदम तोंडात टाकणारा विरघळणारे हे असे लाडू होतात. श्रावण महिना आहे, आता राखी पौर्णिमा आहे, सणासुदीला काहीतरी गोड करायचं तर हे लाडू नक्की करून बघा. नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण ओल्या नारळाचे रव्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहेत. हे लाडू खूप छान होतात, मऊ आणि एकदम असे पाकातले लाडू आहेत, पण एकदम असे मऊसूत आणि खायला एकदम तोंडात टाकणारा विरघळणारे हे असे लाडू होतात. आता श्रावण महिना आहे, आता राखी पौर्णिमा आहे, सणासुदीला काहीतरी गोड करायचं तर हे लाडू नक्की करून बघा. ह्या लाडूसाठी काय काय साहित्य घेतलं आहे मी दाखवते आहे. ह्याच्यामध्ये मी ह्या वाटीप्रमाणे माप घेतलं आहे. ह्या 2 वाट्या रवा घेतलेल्या आहेत. 2 वाटीला 1 वाटी तूप घेतले आणि 1.5 वाटी ही साखर आहे आणि 1च वाटी हा ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. वेलची आहे, नंतर हे मनुके आहेत आणि हे चारोळे आहेत आणि हे केशर ऑप्शन आहे, तुम्हाला घालायचं तर घाला, नसेल तरी ते चालतात, चांगले लाडू होतात. प्रवासाला ह्याला हे लाडू खूप छान आहेत. तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवले तर हे लाडू 15 दिवस आरामात टिकतात. तुम्ही केव्हाही हे लाडू डब्यामध्ये किंवा लहान मुलांना सुट्टीमध्ये खायला किंवा आदल्यामधल्या वेळेत खायला पण हे लाडू खूप छान होतात. चला आता ही रेसिपी आपण बघूया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया. चला आता तो आपण रवा भाजायला सुरुवात करूया. पहिलं इथं अशी जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे, पातळ नाही घ्यायचं, कारण हे मंद आचेवर आपला रवा भाजायचा आहे. तर मी इथं कडे तापायला ठेवली आहे. त्याच्यात आपण 1 वाटी तूप टाकणार आहे आणि ह्याच्यात 1 चमचा मी नंतरसाठी लागेल म्हणून ठेवलं आहे. फक्त तूप वितळेपर्यंत गॅस मोठा ठेवा, नंतर तूप हे झालं की गॅस बारीक करा. चला इथं तूप आपलं छान गरम झालं की नाही कसं बघणार आपण. थोडासा रवा टाकणार, तो रवा वर आला म्हणजे आपलं तूप छान गरम झालं. आता हे तूप गरम झालं तर आपण गॅस बारीक करणार आहे आणि हे 2 वाट्या रवा आपण ह्याच्या तुपामध्ये छान भाजून घेणार आहे. जे प्रमाण सांगितलं त्या प्रमाणातच करा. हे सारखं असं एकसारखं हलवत राहायचं ह्याला. त्याचा रंग पण नाही बदलला पाहिजे आणि खाली करपलं पण नाही पाहिजे आणि कच्चा पण लागणार नाही पाहिजे तो रवा. ह्याला 15 ते 20 मिनटापर्यंत आपण असा परतून घेणार आहे हा रवा. आता आपल्या ह्याच्यात परत काही टाकायचं नाही, एवढ्या तुपावरच हा छान रवा भाजून घ्यायचा आहे. हा रवा आपल्याला सारखा 20 मिनटं एकसारखा हलवून घ्यायचा आहे. अजिबात इकडं तिकडं लक्ष द्यायचं नाही आहे, नाही तर खाली करपेल. रवा अजिबात खाली करपून द्यायचा नाही, त्याचा रंगही बदलायचा नाही आपल्याला. जास्त तांबूस रंगावर पण नाही भाजणार आपण. त्याच्यासाठी एकसारखं परतत राहायचं 20 मिनटं हा रवा. बघा असा खमंग सुवास सुटला त्या रव्याचा आणि तुपाचा. चला इथं किती छान रवा भाजून झाला बघा. कच्चा पण नाही आणि खाली करपला पण नाही. असा मंद आचेवर आपला हा 20 मिनटं रवा छान भाजून घेतलेला आहे. आता ह्याच्यात आपण घालणार आहे 1 वाटी घेतलेलं खोबरं. आता हे खोबरं आणि रवा एकसारखं आपण परतून घेणार आहे परत. चला इथं खोबरं आपलं छान परतून झालं आहे रव्याबरोबर. तर हे आपण भाजलेलं कढईमध्ये नाही ठेवायचं, कारण कढईमध्ये ठेवलं तर आपले लाडू कडक होतात. तर त्याच कढईत आपण पाक करायला घेणार आहे. तर आपण मापाप्रमाणे साखर घेतली, ते 2 वाट्याला 1.5 वाटी साखर. तर ही 1.5 वाटी साखर आपण ह्याच्यात घालणार आहे आणि साखर बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे, खूप टाकायचं नाही. आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे, तर ही साखर बुडेल एवढीच पाणी टाकणार आहे. एकसारखी अशी साखर ढवळून घ्यायची आपल्याला. पाक करताना आधी मोठा गॅस करायचा आहे. चांगली याला 1 उकळी आली की आपण बारीक मंद आचेवर हा पाक करून घेणार आहे. आता हे पाकाला छान अशी उकळी आलेली आहे बघा, केवढा फेस आलेला आहे. हे पांढरे शुभ्र साखर आहे, त्यामुळं ह्याची काय मी ते मळी वगैरे काढतात ते नाही काढणार आहे. आता हा एवढ्या लेवलला पाक आला की आपण मंद आचेवर हा पाक करून घेणार आहे, म्हणजे एकसारखा 1 तारी पाक होतो आपला. एवढ्या मोठ्या गॅसवर नाही करायचा. आता हा गॅस आपण बारीक करू. आता हे 10 ते 15 मिनटात बारीक आचेवर पाक होतो आपला. चला आता इथं आपला पाक पण तयार झालेला आहे.
पाक कसा झाला आहे तो कसा बघायचा असतो. आपण हे असं केलं ना की शेवटपर्यंत तार राहिला पाहिजे, थेंबापर्यंत, की हा पाक आपला झालेला. असे एकसारखे तार येते. इथं बघायचा, अशा हाताला लावायचा, ही तार असे एकसारखे तार येते. इथं आपला एक तारी पाक झालेला आहे. आपण जे तूप ठेवलं होतं 2 चमचे, मी म्हणलं ना थोडंसं तूप ठेवलं आहे, ते आता सगळं हे तूप आपण ह्याला वापरणार आहे. जेवढं आपण सगळं मोजून सामान घेतलं तेवढं सगळं वापरलेलं आहे. आता हा जो रवा आहे आपण ठेवलेला तो ह्या पाकात टाकणार आहे. एकसारखं ह्याला हलवून घ्यायचं आहे. हा जसा पाक मुरल तसं ते लाडू छान होतात. हे आत्ता जरी तुम्हाला सैल पाक वाटत असला ना तर 1 तासाने छान मुरतो हा. तर हा पाक आपण आता थंड करायला ठेवू आणि थंड झाल्यावर याचे आपण लाडू वळू. चल, आपला हा आता पाकात छान रवा मुरला आहे. आता हा घट्ट पण व्हायला लागलेला आहे आपला, अजून गरम येतो. तर ह्याच्यात टाकणारे आपण ही वेलची पूड, थोडासा केशर टाकता ह्याच्यामध्ये. आता हे वेलची आणि ते अजून एक 5-10 मिनटं आपण ह्याला मुरून देणार आहे. आणि मुरून झालं की आपण त्याचे लाडू बांधणार आहे. चला, हे पाकात घातलेलं मिश्रण पण अगदी थंड झाले. एकदमही आपल्याला गार करायचं नाही, असं कोमट करायचं. ते हे असं छान एकसारखं करायचं, म्हणजे हे गुठळ्या वगैरे असेल तर निघून जातात आणि आपले लाडू छान होतात. त्याच्यासाठी एक मनुका लावणार आहे तसं. आणि चारोळा असेल तर लावा, नाही नसेल तर चालेल. बघा किती छान लाडू वळले जातात ते आपले. वाव आजी, किती छान दिसतात लाडू. तुला आवडले? हो हो, हे ओल्या नारळाचे लाडू आहेत. तू स्कूलमध्ये गेली होती ना त्यावेळेस करताना तू नव्हती म्हणून तुला सांगितलं. हे ओला नारळ आणि रव्याचे लाडू आहेत. हां, तर हे कसे करतात? पाकातले लाडू आहेत. आमचे लाडू फसतात, म्हणजे दुसऱ्यांचे फसतात, पण आजीचे यावेळेस चांगले झाले. पाकातले लाडू शक्यतो कोणाला फसतात. जमत नाही आहे, फसतात. तर हे जे प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात सगळं घेतलं तर ह्याच्यात ते 20 लाडू होतात. ते मी दिलेल्या प्रमाणात हे बरोबर 20 लाडू झालेले. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, पुन्हा भेटूया अशाच नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. बाय. बाय.